4 दिवस आपण जे गहू भिजत घातलेलं होतं ते आता आपण स्वच्छ धुवून वाटून घेणार आहोत. वाटताना यामध्ये थोडं मीठ जरी टाकलं तरी चालणार आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि वाटायचं मिक्सरमध्ये. हे तुम्ही मशीनमध्येही वाटू शकता. अशा प्रकारे वाटून घ्यायचे तुम्हाला. गहू वाटून झालं की त्याचा जो चोथा आहे तो घट्ट पिळून बाजूला काढायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं. आणि जो चोथा आपण साईडला काढणार आहे बाजूला, त्यामध्ये सुद्धा पाणी मिक्स करून काढायचं आहे, कारण का पुढे आपण परत तो घट्ट पिळून घेणार आहोत. त्यानंतर चोथा आपण जो काढलेला आहे ते पाणी गाळून घ्यायचंय. चाळणीला तुम्ही यामध्ये थोडं मीठही लावू शकता. एका स्वच्छ भांड्यात काढून घ्यायचे हे. जो चोथा शिल्लक राहतो त्याची तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता. त्यानंतर एक स्वच्छ भांड घ्यायचंय, त्याला फडकं बांधायचं स्वच्छ धुतलेलं. मीठ लावायचं फडक्याला, वरून चाळून सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आणि जे आपण गाळून घेतलेलं आहे ते परत फडक्यामध्ये घालायचं, कारण का जो कलर येतो ना रेड कलर वगैरे कुरडईला तो येत नाही, यामुळे पांढऱ्या शुभ्र कुरडया होतात. आणि जे फडक्यावरती थोडं राहिलेलं असतं तेही काढायचंय, कारण का त्यामुळे कुरडया लाल होण्याची शक्यता असते. तुरटी फिरवून रात्रभर झाकून ठेवायचे आपल्याला. त्यानंतर सकाळी एका पातेल्यात पाणी तापवायचं. अंदाजे तुम्ही जेवढं केलेलं आहे त्याच्या डबल पाणी तापवून घ्यायचं. उरलेलं पाणी साईडला काढून ठेवायचं, जर लागलं तर टाकण्यासाठी. थोडं मीठ टाकून पाणी उकळून घ्यायचंय. त्यानंतर जे आपण केलेलं होतं, आता हे आम्ही 3 किलोचं केलेलं आहेत कुरडया. चीक टाकून घ्यायचा आणि एकाच दिशेने हलवायचा आहे चीक. एकदा का चीक घट्ट व्हायला लागला तर तुम्ही दोन्ही दिशेने किंवा दोन्ही साईडने हलवू शकता. त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं, एकदम थोडं, आणि उरलेला जो चीक राहिलेला असतो तो टाकायचा. हळूहळू असा चीक घट्ट व्हायला लागेल, त्याला सतत हलवत राहायचंय, खाली पातेल्याला लागून नाही द्यायचं. तुम्ही बघू शकता केवढा पांढरा शुभ्र चीक झालेला आहे. हा व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे. अशा प्रकारे चीक तुमचा तयार होईल.
थोडा वेळ झाकून ठेवून चिकाला शिजून द्यायचं आणि पाण्याचा हात लावून बघायचा. जर का चिक हाताला चिकटला नाही तर समजायचं की तो शिजला. त्यानंतर हे मशीन आहे चिक कुरड्या करण्याचं. यामध्ये खूप इझिली कुरड्या होतात आणि आपल्याला त्रासही नाही होत. किंवा तुम्ही हे मशीन नसेल तर सोऱ्याने पण करू शकता. या मशीनमध्ये थोडंसं तेल लावायचं किंवा नाही लावलं तरी चालेल. चिक भरायचा आणि खाली 2 थाळ्या घ्यायच्या चपट्या आणि त्यामध्ये पाणी ओतायचं परातीत, म्हणजे ते चिकटणार नाही. आणि वरून एका जणाला प्रेस करायला लावायचं आणि खाली अशा प्रकारे कुरडई तयार होते. ही खूप सोपी पद्धत आहे. याने त्रासही नाही होणार तुम्हाला उन्हाचा करण्याचा. किती सुंदर कुरडया. अशा प्रकारे कुरडया तयार आहेत. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी आवडतील पाहायला तेही सांगा.